नमस्कार भावांनो बहिणींनो, दाजी जायला होते आज दुकानात तर नेमकेच आले तर आता म्हणन सकाळी सकाळी म्हणतो काम लावलंय म्हणे, पण लय बाहेर पाऊस सुरू होता त्याच्यामुळे मी त्याला काम लावलं सकाळी सकाळी. त्याच्यात लेकाला डाळ भात आवडतोय, डाळने संपली होती, तांदूळ संपले होते, आता आलेत दुकानातून. कसं वाटलं मी तुम्हाला काम सांगलं तर? बरं वाटतंय ना काम सांगितलं. छत्री घेऊन गेलते, मला काम नाही ना, काम नाही म्हणून उघडीच राहू द्या, ती सुकवणं लागन तिथं छकू जवळ द्या ती. आता एकच छत्री राहिली, भैयानं टाकली ती हरपून आहे ना. ट्युशनला गेला तर वस्तू टिकवत नाही ते हरसू भैया. आता हरसू भैयाला सांगेन पप्पानं सामान आणून दिलंय मला. मग त्याला डाळ भात आवडतोय, आता डाळ संपली, आता तिकूनच आणायचं. आता तिकडची डाळ शिजती लवकर. तर गाईज वैसूचे व्हिडिओ पाहून वैसूला लाईक कर जा, आणि चॅनलवर नवीन असले तर सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण वैसू ब्लॉग बनवायला लय मेहनत करते. मला खायला तरी मग नंतर देते, पहिल्यांदा म्हणते आधी मला ब्लॉग बनवू द्या, है ना. उपाशी ठेवते मी तुमच्या दाजीला. नाही उपाशी नाही ठेवत मला, पण म्हणते थांबा आधी मी ब्लॉग बनवते, मग नंतर तुम्हाला नाश्ता पाणी देते. तुम्ही आहे मंदिराची पिन आणा आपल्या, ते लाईट बंद राहते. हे काय लाईट बंद काय बरोबर आहे ना, तुम्ही लावत नाही, तुम्हाला उल्हास नाही मंदिराला. उल्हास आहे पण वायर पान तिथं चिरेले ते थोडं, त्याच्यामुळे मग वाटतं लेकरा बाळाचं घर. काय इकडे दाखव ना वरी अंत करी. हे काय दाखवायला लागले ना, कुठं मंदिर दिसायला तुला? हे दिसायला लागले. हे नंबर आले काय तुमचा चष्मा तर तुम्हाला नंबराचा येईल. हा पाय निघलं ते याला ती म्हणता आता दुसरं घ्यायचंय आपल्याला. मागच्या दिवाळीला घेतले मी, 3 वर्ष झालीत आता त्याला. हे मोर दुसरं आणलं मग काढून टाक. काढून टाकायचंय, पण आता ह्या वारच्याने येईन दिवाळीला काय काय इकायला, मग तवा काढे येतच राहते दिवाळीचं. आता तुम्ही उद्या दाढी कटिंग. आता उद्या रविवार आहे ना, संपला आता सराव नाही ना. तुम्हाला दाढीच्या मागे काऊन लागत राहते घडी घडी? काऊन तर चांगली नाही दिसत ती दाढी मला. दाढीवर चांगली नाही दिसत ती. मी कस काय तसेच आवडता तुम्ही आम्हाला, है ना छकू? दाढी ना भैया म्हणतोय, भैयाला दाढी आवडती म्हणते. भैया म्हणतोय राहू दे मम्मी, राहू दे मम्मी, पण मीच नाही म्हणते. त्याच्यामुळं आता दाजी आलेत सामान घेऊन. आज आपला आता हरसू भैया लवकर येतोय, तर मग स्वयंपाकाला लागायचंय. तर त्याच्या आवडीचं जेवण डाळ भातच आवडतोय त्याला. जर आत्ता डाळ भात करायला असला तर रात्री पण तेच खातोय तो गरम करून, त्याला एवढा आवडते. म्हणजे जास्त करून तुरीची डाळ भरेल असती, आणि यायला वरण आवडते, पण आमची छकू वरण खात नाही, मला वरण आवडत नाही. कोणची मग नाही आणली का? आणल्या 2. जाऊ दे. भैया म्हणते ना 12 वाली चांगली आहे, 12 वाली नव्हती. आता ते म्हणून आले कपडे झालेत सगळे, तर सगळे नेऊन ठेवले. डबल येतात ते, डबल येते तर डबल उचलायचे ना. ते काम तू आहे मग नाही सगळे मॅच करायचं का काम? लेकरायला सांगता येत नाही तुम्हाला? आता भैया शाळेतून आला, इथं कपडे फेकन तिथं फेकन, मग ते लेकराला आपण समजून सांगायचं असते. सांगत असते मी, कपडे फेकू नये असं सांगत नाही तर काय? कपडे फेकन तिथं कपडे फेकन, तू मला सांगते. याच्यासाठी सांगते कपाट घेऊन या असं म्हण ना. पण ती म्हणता इथं नको आता नेलं हे जाते म्हणून. कपाट असलं सगळे कपडे त्याच्यात राहते. रूम फिरवायचं की मग कशी होती बेजारे? आता रूम फिरवायचीच नाही, डायरेक्ट गावाकडेच सामाय. चल उठ, मला जरा आराम करून करा आराम. चल उठ ना मग. किती म्हणी तुझ्या पप्पानं फिट गाठून आणलाय छकू? यो मी नाही गाठला, मामीने गाठलाय. आई म्हणे फिट झालाय ते, मग थोडा गाठलाय तो. आणि छकू दिदी तर येतच नाही एवढं. मामी जवळ गेला होता मी का छकू दिदी. मी आता सगळे डब्बे गिब्बे त्या बाचकी त्याच्यात भरून ठेवलेत, लय खराब होऊ लागले, जंगावानी होऊ लागले ते डब्बे. ते म्हणून एवढा कडाफा खाली झालाय आपला. सगळे ठुले वरी त्या ताईच्या घरात तसेच झाले त्याचे डब्बे.
त्या म्हणे काय माहित पाहून होतेच म्हणे ताई रंगावानी. म्या म्हणलं बाई म्या ठेवलेत भरून आता निघत नाही. 2-3 पितांबरी आणली तेव्हा ते डब्बे घासलेत लगे लोखंडावानी व्हायला लागले. आज म्हणलं आता चला म्हणलं मी एकटीच लय एवढं काढते. आज तुमच्या दाजीला घेतलंय सोबत म्हणलं चला थोडंसं. तर ते गेले ते दुकानात. आता मी करते स्वयंपाक. तर छकू दिदी काय डाळ भात खात नाही. आज तुमच्या दाजीला डाळ भातच देणार आहे. ती म्हणते मला काय पोळी खायची नाही आज सगळ्याला डाळ भातच खायचा. आणि त्याला आवडतोय डाळ भात हाय ना. सगळ्याला आवडतं फक्त छकूनच नाही आवडत. हा छकू दिदी खातच नाही. कोण छकू तुला नाही आवडत डाळ भात? छकू दिदीचा पान आवाज निघतोय का तुमच्या? आणि ये रे तुमच्या संग किती कूलर ये रे कितीच्या काळती तुमची छकू दिदी. आणि अशी बोलत नाही. भावांनो बहिणींनो हे तिघ पण किती वाळले व्हायला लागलेत. छकू तर तिच्या पप्पावानीचे सगळे खराब झालेत आमच्या घरातले. अरे शरीर वाळत चांगलं व्हायचं. ती मशीनवाली काय म्हणती दीदी तुम्हाला शरीर बहुत अच्छा आहे. मी म्हणलं मी किती बाहेरचं खाते. छकू म्हणती मम्मी तू त्या मशीनवर गेली तरी बाया तुला भूकतच राहते तू बिमार पडणारी. म्हणलं तसं काय नाही. म्हणलं असं थोडं आहे मी तर किती बाहेरचं खाते आहे ना. चालूच राहते म्हणलं खाणं. पण बापा एवढंच बरं आहे हे मी समोर बसेल असते म्हणून एवढी जाडी दिसते. हायच जाडी मी. जे सुखी असलं ना त्याला काही दुःख नसलं ते जाडच असते. कामाला नाही जायचं काय नाही. तुम्हाला कामाला जावं लागतंय मग घरी राहणारे सुधरतेच ना घरातलं काम म्हणून. आणि कामाचं कसं आहे मग कामावाल्याला बोलतेत लोक उशीर झाला का हे झाला. मला काय घरातलं काम उशीर झाला तर भयच चिडचिड करतोय. जेवण नाही बनलं तर तुम्ही तर म्हणतच नाही कधी काहून नाही लवकर बनलं. समजदारच खाण्यासाठी कधी म्हणता का ती भांडणं करता का काहून नाही झालं ना आत्ताच दे मगच दे. फक्त सकाळी तुम्हाला भूक लागेल असती ते कामावून नाश्ता करायची सवय राहती म्हणून. हा मला नाही भुकाचा दम निघत. फक्त मला प्रवासात वांट्या होत्यात ना लय तेव्हा मग लय दम काढावा लागतोय. भैयाला दम नाही निघत भुकाचा. भूक लागली तर चक्राच येतात आम्हाला. तुम्हाला दम निघतोय आम्हाला नाही निघू शकत. उपाशी राहू शकत नाही आम्ही तिघं माहिले तर. छकूला पण मजबुरीनं गाडीत उपाशी राहावं लागतंय. मला पण आहे ना मळमळ होत्यात गाड्या. तुम्हाला तर गाडीत काहीच होत नाही. तुम्हाला नाही वांट्या होणार. भैयाच्या पोटात काही नसलं तेव्हा भैयाला खदबद होती. आणि आमच्या पोटात असलं तेव्हा आम्हाला वांट्या गाडीत प्रवासात. छकू मायावरच गेली आता छकू मायावरच आहे मळमळ होती. तर बाय गाईज व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. कारण की हे मी आता दुसऱ्यांदा सांगायला लागलो तुम्हाला. कारण की वैसून लय मेहनत करत म्हणून नक्की करा सबस्क्राईब करा तिकडे जरूर. तर बाय बाय भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या व्हिडिओ मध्ये.